नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 3च्या विद्यार्थ्यांचा जो ग्रामीण समाजशास्त्र जो विषय जे आहे त्या विषयामधला टॉपिक नंबर 3 सोशल इन्स्टिट्यूशन इन रूरल सोसायटी, सामाजिक संस्था, त्यामध्ये विवाह संस्था, कुटुंब संस्था, शैक्षणिक संस्था आणि मॅरेज फॅमिली अँड कन्सीप इन्स्टिट्यूशन, बी कास्ट अँड बलुतेदारी. तर ग्रामीण भागामध्ये बलुतेदारी पद्धती कशी होती हे पाहायचं आहे. त्यानंतर पॉलिटिकल लाईफ स्ट्रक्चर अँड चेंज, तर ग्रामीण भागामध्ये राजकीय संस्था कशी होती, ती कशी बदलत गेली, राजकीय जीवन ग्रामीण भागामध्ये कसं आहे, हे 3 टॉपिक आपण पाहायचं आहे. तर ह्या टॉपिक नंबर 3 मध्ये आपल्याला पहिल्यांदा विवाह संस्था म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे थोडक्यामध्ये. तर ह्या टॉपिकमध्ये विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असतील, तर ह्या सामाजिक संस्था आहेत. तर विवाह संस्थांमध्ये विवाह ही एक सार्वत्रिक स्वरूपाची सामाजिक संस्था आहे. ती सर्व मानव समाजात आढळते. लैंगिक तृप्ती ही मानवाची जैविक गरज आहे. प्रत्येक समाजात आपल्या सदस्यांच्या लैंगिक वर्तनावर काही निर्बंध घालतो. लैंगिक संबंधातील जोडीदार निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्यांना दिले जात नाही. प्रत्येक समाज आपल्या सदस्यांना लैंगिक संबंधाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी काही सामाजिक नियमने घालून देतो. अशा सामाजिक नियमांच्या संचास विवाह असे म्हणतात. तथापि केवळ लैंगिक तृप्ती किंवा समाधान मिळवणे हे विवाहाचे एकमेव ध्येय नाही. प्रजोत्पादन व बालसंगोपन, कुटुंबाची स्थापना, प्रेम संपादन, स्त्री पुरुषातील सामाजिक व आर्थिक सहकार्य इत्यादी सुद्धा विवाहाची ध्येय आहेत. विवाहाचा अर्थ समजण्यासाठी समाजशास्त्रज्ञांनी विवाहाच्या दिलेल्या व्याख्या विचारात घेऊ. तर पहिली व्याख्या जी आहे एडवर्ड वेस्टमार्क यांनी केलेली, विवाह हा एक किंवा अधिक पुरुषांचा एक किंवा अधिक स्त्रियांशी असलेला संबंध असून त्यास प्रथा किंवा कायद्याची मान्यता असते आणि त्या संबंधात सहभागी होणाऱ्या दोन्ही पक्षांविषयीच्या तसेच त्यामध्ये जन्मास येणाऱ्या संततीविषयीच्या निश्चित अशा हक्क व कर्तव्याचा समावेश असतो. 2 गिलिन आणि गिलिन यांनी केलेली व्याख्या, प्रजोत्पादन कुटुंब स्थापन करण्याचा समाजमान्य मार्ग म्हणजे विवाह होय. तिसरी व्याख्या मॅलिनोव्स्की यांनी केलेली, विवाह हा प्रजोत्पादन व अपत्य संगोपन यासाठी केला जाणारा एक करार आहे. चौथी व्याख्या मुजुमदार आणि मदन यांनी केलेली व्याख्या, दिवाणी पद्धती किंवा धार्मिक विधीद्वारा 2 भिन्नलिंगीय व्यक्तींच्या संबंधास व त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक आर्थिक संबंधास संमती देण्याचा समावेश विवाहात होतो. त्यानंतर 5वी व्याख्या रॉबर्ट लोवी यांनी केलेली आहे, विवाह हे समाजाचे संतती असलेल्या लैंगिक जोडीदारातील सापेक्षता कायम स्वरूपाचे बंधन आहे. तर ह्यानंतर आपल्याला व्याख्या पाहिल्यानंतर आपण विवाहाची वैशिष्ट्ये आपण पाहूया. याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे सामाजिक संस्था. विवाह ही एक सामाजिक संस्था आहे, कारण विवाह हा भिन्नलिंगीय व्यक्तीतील म्हणजे पती पत्नीतील लैंगिक तसेच आर्थिक व सामाजिक संबंधांचे
निर्धारण करणाऱ्या सामाजिक नियमनांचा संच होय. दुसरा पॉइंट म्हणजे दुसरं वैशिष्ट्य संघ. पारंपरिकदृष्ट्या विवाह हा दोन किंवा अधिक भिन्नलिंगीय व्यक्तींचा एक संघ आहे. तिसरं वैशिष्ट्य सामाजिक मान्यता. विवाहात सामाजिक मान्यतेची गरज असते. समाजाची मान्यता लाभल्यानंतर भिन्नलिंगीय व्यक्तींचा संघ हा वैवाहिक बंधन बनते. धार्मिक विधी किंवा सामाजिक कायद्याद्वारे विवाहास सामाजिक मान्यता दिली जाते. स्थायी बंधन. चौथं वैशिष्ट्य सामान्यतः विवाह हे पती पत्नीतील सापेक्षता स्थायी स्वरूपाचे बंधन मानले जाते. पारंपरिक हिंदू विवाहानुसार विवाह हा एक संस्कार आहे आणि त्यामुळे ते एक अतूट व पवित्र बंधन आहे. तथापि आधुनिक काळात विवाह हा एक करार असल्याने ते अतूट बंधन मानले जात नाही. चौथं वैशिष्ट्य नियम व कायदे. विवाहात पती पत्नीच्या परस्परांविषयीचे हक्क, कर्तव्य व विशेषाधिकार यांचा समावेश होतो. 6वं वैशिष्ट्य असं आहे विविध उद्दिष्टे किंवा ध्येये. समाजशास्त्रज्ञांच्या मते लैंगिक तृप्ती, प्रजोत्पादन व बालसंगोपन, पती पत्नीतील तसेच त्यांच्या पालकांचे कुटुंबे व आप्तसंबंधी समूह यांच्यातील आर्थिक सामाजिक सहकार्य इत्यादी विवाहाची उद्दिष्टे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, भारतातील विवाह आपण कशा पद्धतीचा आहे हे थोडक्यात आढावा घेऊया. आता सांगितल्याप्रमाणे विवाह ही एक सार्वत्रिक स्वरूपाची सामाजिक संस्था आहे, म्हणजे ती सर्व समाजात आढळते. इतर मानवी समाजाप्रमाणे भारतीय समाजातही विवाह संस्था आहे. आपणास हे माहीत आहेच की भारतीय समाजाचे स्वरूप हे अतिशय वैविध्यपूर्ण आहे. भारतीय समाज हा धर्म, जात, वर्ग, भाषा, प्रदेश इत्यादीवर आधारलेल्या समूहाने बनलेला आहे. निरनिराळ्या सामाजिक समूहांचे आचार, विचार, नीतिनियम, श्रद्धा, विधी, खानपान व पोशाखाच्या सवयी इत्यादी गोष्टी परस्परापासून भिन्न भिन्न आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक संस्थांचे विशेषतः विवाह व कुटुंब यांचे स्वरूप भिन्न भिन्न आहे. उदाहरणार्थ आदिवासी लोकांची विवाह संस्था ही बिगर आदिवासी लोकांपेक्षा वेगळे आहे. हिंदू विवाह हा मुस्लिम विवाह व ख्रिस्ती विवाह यांच्यापासून भिन्न आहे. त्यामुळे भारतातील विवाह संस्थेचे स्वरूप स्पष्ट करणे अतिशय कठीण आहे. तथापि आपण भारतातील विवाह संस्थेचे स्वरूप खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करू शकतो. पहिला पॉईंट जे आहे अनिर्वाह्य बंधन. जगातील बहुसंख्य समाजाप्रमाणे भारतीय समाजातही विवाह संस्था सार्वत्रिक स्वरूपाच्या आहे. भारतीय समाजात हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, आदिवासी यासारख्या सर्व समुदायात विवाह हे अनिर्वाह्य व न टाळता येण्यासारखी बंधन मानले जाते. भारतात अविवाहित जीवन जगण्याचा विचार लोक करीत नाहीत आणि अविवाहित राहणे ही एक गोष्ट सामाजिक कलंक मानली जाते. हिंदूमध्ये विवाह हा एक मूलभूत असा विधी आहे असे मानण्याची खोलवर रुजलेली व विस्तृत अशी परंपरा आहे. मुस्लिम समुदायात विवाह सार्वत्रिक असून अविवाहित राहण्यास प्रोत्साहन दिले जात नाही. इस्लाम धर्माने विवाह हा अनिर्वाह केलेला आहे. ख्रिस्ती लोकांच्या दृष्टिकोनातून विवाह हा आवश्यक व महत्त्वाचा मानला जातो. आदिवासी समुदाय देखील विवाहिक जीवन हे आवश्यक आहे यावर भर देतात. अशा प्रकारे भारतातील सर्व समुदायात विवाह अनिर्वाह केला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट संस्कार किंवा करार. तिसरा पॉईंट विवाहाची वैशिष्ट्ये. चौथा पॉईंट विवाहाचे प्रकार. या विवाहाच्या प्रकारामध्ये विवाहातील जोडीदाराच्या संख्येच्या आधारे
विवाहाचे एक विवाह व बहुविवाह असे दोन प्रकार पडतात. एक पुरुष व एक स्त्री यांच्यात विवाहास एक विवाह असे म्हणतात. एक विवाह हा सार्वत्रिक स्वरूपाचा प्रकार असून तो भारतातील सर्व समुदायात आढळतो. हिंदू परंपरेने एक विवाह हा आदर्श प्रकार मानलेला आहे. तथापि एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावल्यास तो पुन्हा एका स्त्रीशी विवाह करू शकतो, परंतु एखाद्या स्त्रीचा पती मरण पावल्यास मात्र ती पुन्हा विवाह करू शकत नाही. म्हणजेच हिंदूमध्ये विधवा विवाहास प्रतिबंध मनाई करण्यात आला आहे, परंतु आदिवासी समुदायात तसे काही कनिष्ठ जातीत विधवा विवाहास प्रतिबंध केलेला नाही. बहुविवाहात एकापेक्षा अधिक पुरुष किंवा स्त्रिया ह्या विवाहाचे जोडीदार म्हणून समाविष्ट होतात. एक विवाहाप्रमाणे बहुविवाह हा प्रकार सार्वत्रिक स्वरूपाचा नाही. बहुविवाहाचे बहुपत्नी विवाह व बहुपती विवाह असे दोन प्रकार पडतात. बहुपत्नी विवाहात एक पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करतो. भारतात हा प्रकार काही आदिवासी समुदायात उदाहरणार्थ गौंड, बैगा, नागा इत्यादी आणि मुस्लिम समुदायात प्रचलित आहे. बहुपत्नी विवाहाचे भगिनी आणि अभगिनी बहुपत्नी विवाह असे विभाजन केले जाते. जर एखाद्या पुरुषाने एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह केला तर त्या स्त्रिया म्हणजेच सवती ह्या एकमेकांच्या बहिणी असतील, तर अशा प्रकारास इंग्रजीत सोरल पॉलिगॅन असे म्हणतात. मराठीत यास भगिनी बहुपत्नी विवाह असे म्हणतात. भिल्ल या आदिवासी जमातीत हा प्रकार आढळतो. जर एखाद्या पुरुषाने अनेक पत्नी म्हणजे सवती ह्या एकमेकाच्या बहिणी नसतील तर अशा प्रकारास इंग्रजीत नॉन सरोरल पॉलिगॅनी असे म्हणतात. मराठीत या प्रकारास अभगिनी बहुपत्नी विवाह असे म्हणता येईल. मुस्लिम समुदायात व गोंड, नागा जमातीत हा प्रकार आढळतो. बहुपती विवाह या प्रकारात एक स्त्री अनेक पुरुषाशी विवाह करते. बहुपत्नी विवाहापेक्षा बहुपती विवाहाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. बहुपती विवाहाचे भातृ-बहुपती विवाह आणि अभातृ बहुपती विवाह असे दोन प्रकार पडतात. बहुपती विवाहात एका स्त्रीचे सर्व पती हे एकमेकाचे भाऊ असतात. भारतात तोडा, खासा, कोटा व लडाखी या जमातीत हा प्रकार आढळतो. याउलट अभातृ बहुपती विवाहात एका स्त्रीचे सर्व पती हे एकमेकाचे भाऊ नसतात. पत्नी ही तिच्या प्रत्येक पतीबरोबर काही काळ वास्तव्य करते. जेव्हा ती एका पतीबरोबर राहत असते तेव्हा इतर पतींना तिच्यावर हक्क सांगता येत नाही. केरळमधील नायर लोकात हा प्रकार पूर्वी प्रचलित होता. तिबेटी लोकात हा प्रकार आढळतो. अशा प्रकारे विवाहाचे सर्व प्रकार भारतीय समाजात आढळतात. त्यानंतर याच्यामध्ये विवाहाचे नियम, आंतरविवाह, नियम, अधिमान्य विवाह हे आपण पुढच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रात पाहूया. थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो.